आणि यासोबतच टीव्ही 9 मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। नवचैतन्याचं हे नववर्ष राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय। गिरगाव, डोंबिवली आणि नागपुरात सुद्धा स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण ही दृश्य पाहताय। या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण यासह सगळ्याच वर्गातील हे नागरिक शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। डोंबिवली आणि गिरगावातली ही शोभायात्रा खरं तर दरवर्षी चर्चेचा विषय असते आणि यावर्षी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे। दुचाकी घेऊन या सगळ्या महिला शोभायात्रेत सहभागी झालेल्या आहेत। तिरंगी फेटे यावेळी मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतायचं आपण म्हणू शकतोय। हिरकणी महिला क्लब आणि इतर काही संस्थांच्या माध्यमातून शोभायात्रेचं आयोजन डोंबिवलीमध्ये करण्यात आलेलं आहे। तिकडे गिरगावात सुद्धा मराठी नववर्षाचं अगदी उत्साहात स्वागत केलं जात आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये महिलांनी, तरुणींनी या ठिकाणी नृत्य सादर केलंय। तर गिरगावची ही सध्याची थेट दृश्य आहेत। तरुणींकडून, महिलांकडून या ठिकाणी नृत्य सादर केलं जात आहे। पारंपरिक आणि एकसारखी वेशभूषा या सगळ्या महिलांनी परिधान केली आहे आणि पारंपरिक मराठी गीतावर ठेका धरला जातो। तर आपण पाहतोय अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये नववर्षाचं स्वागत केलं जात आहे। डोंबिवली, गिरगाव इथली ही दृश्य आपण पाहतोय। तर थेट जाऊयात आपण गिरगावमध्ये। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय सांगाल? आपण पाहतोय अतिशय उत्साहपूर्ण वातावरण सध्या गिरगावात पाहायला मिळतंय। पारंपरिक वेशभूषा यासह वेगवेगळे खेळ या ठिकाणी सादर केले जात आहे। काय सांगाल? नक्कीच मोहिनी, सध्या आपण गिरगावमध्ये आहोत आणि गिरगावमध्ये नववर्षाचं स्वागत जे आहे ते अतिशय उत्साहाने होताना पाहायला मिळत आहे। तरुण तरुणी अतिशय उत्साहात रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या सगळ्या नववर्षाच्या शोभायात्रेमध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आम्ही गिरगावकर या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी गिरगावच्या पोर्तुगीज चौकापासून या संपूर्ण नववर्षाच्या स्वागत यात्रेला सुरुवात होते आणि या संपूर्ण स्वागत यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात चित्ररथ आपल्याला पाहायला मिळतात। चित्ररथाच्या नंतर मोठ्या संख्येने तरुण तरुणी जे आहेत ते संपूर्ण कुठेतरी बुलेट बाईकवरती स्वार होऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि पारंपरिक वेशामध्ये हे सर्वच तरुण तरुणी आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे तो गिरगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून हे संपूर्ण तरुण तरुणी जे आहेत ते या ठिकाणी शोभायात्रेमध्ये सामील झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण शोभायात्रेमध्ये परदेशी पर्यटक देखील सामील झालेले आहेत। परदेशी पर्यटक या सगळ्या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि आनंद जो आहे तो या सगळ्या शोभायात्रेमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हा अनुभव आम्ही कधीच या सविस्तर अपडेट्ससाठी। काय सांगाल गिरगावच्या पाडव्याबद्दल आणि या नवीन वर्षाबद्दल काय सांगाल? सगळ्यांना पहिलं तर नवीन वर्षाच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आम्ही हास्य जत्रेतून तुमच्या समोर येत असतो। आमच्यावर तुम्ही सतत खूप प्रेम करत असता, असंच प्रेम करत राहा। शोभायात्रा खरं तर दरवर्षीच खूप जास्त महत्वाची असते आणि आम्ही येतच असतो, पण त्यातही गिरगावची शोभायात्रा जास्त आवडीची आहे, जास्त आवडीची आहे। कारण कॉलेज दादरला असल्यामुळे, कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी असल्यामुळे गिरगावात येणं व्हायचंच आणि शोभायात्रा यायचो तेव्हा प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या कलाकृती पाहायचो, चलचित्र पाहायचो। शोभायात्रावरची वेगवेगळे काही रथ सजलेले असायचे, काही थीम्स असायच्या। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहत होतो आणि आताही पाहतो तेव्हा खूप भारी वाटतं। तर या ठिकाणी चित्तथरारक प्रात्यक्षिक तरुणींकडून सादर केली जात आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा ही प्रात्यक्षिक बघण्यासाठी जमलेली आहे।
गुढीपाडव्याचा हा उत्साह असतो आणि नववर्षाचं स्वागत हसत आनंदात उत्साहात केलं जातं. यावर्षी सुद्धा मुंबई, ठाणे यासह इतर ठिकाणी खूप उत्सुक आहोत. नववर्षाचं ट्रेलर देखील या ठिकाणी काढलेलं आहे. ज्या प्रकारे राजकारणामध्ये चित्र सुरू आहे त्याचा पश्चाताप होते असं सांगितण्यात आलं. नाही, मला असं वाटतं लोकांना हा निश्चितपणे ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे ह्याच्यामध्ये लोक अजिबात खुश नाही आहेत आणि एक नवीन राजकारणाचं नवनिर्माण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाची आहे. वॉर सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा गॅसचा होत आहे, पण सरकार या ठिकाणी बोलते की गॅस उपलब्ध आहे. काही नाही, मला असं वाटतं सरकारने थोडं खरं बोलायला शिकलं पाहिजे. या जो गुढीपाडव्यामधून राज ठाकरे कशा प्रकारे समाचार घेतील सरकारचा, नाही, मला असं वाटतं आपण सगळेजण उत्सुक आहात तसे आम्ही उत्सुक आहोत. आज संध्याकाळपर्यंत वाट बघूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण हे पहिल्यापासून संघर्षाचं राजकारण राहिलेलं आहे. आम्ही संघर्ष करत आहोत आणि जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. त्याप्रमाणे गॅसच्या किमती वाढत आहेत किंवा लोकांना लाईनमध्ये लागावं लागतंय. सरकार म्हणते मुबलक प्रमाणात साठा आहे. नाही, मला असं वाटतं सरकार हे खोटं बोलतंय. सरकारने खरं बोलायला शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळेला सरकारमध्ये लोकांनी खोटंच बोललं पाहिजे असा काही नियम नाही. आज गुढीपाडवा आहे, मराठी नववर्षाची सुरुवात आहे. मी सरकारला आव्हान करीन की आजच्या दिवसापासून त्यांनी प्रण करावं की ते खरं बोलतील.